आध्यात्मिक शिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण सुरू असल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे। भाऊसाहेब बोडके, आशाताई बोडकेंविरोधात या सगळ्या संदर्भात तक्रार नोंदवली गेली आहे। नांदेड जिल्ह्यातील घरकाम करणाऱ्या एका महिलेनं याबाबत तक्रार नोंदवली। बोडके महाराज म्हणून जी संस्था चालवतात ते संस्था चालक या मुलीकडनं हातपाय दाबून घेण्याचे काम, त्याचबरोबर आश्रमामधले धुणभांडी करून घेण्याचे काम, अतिशय चिंताजनक आणि चुकीच्या पद्धतीची कामं त्या मुलीकडनं या ठिकाणी करून घेण्यात येत होती। मी या माध्यमातून या सरकारला विनंती करतो, पोलीस प्रशासनाला विनंती करतो की अशा पद्धतीच्या चुकीच्या पद्धतीने ज्या वारकरी संस्था आळंदीमध्ये या ठिकाणी चालू आहेत त्यांच्यावरती कडक अशी कायदेशीर कारवाई करून त्यांच्यावरती तातडीने कडक कारवाई करणं अपेक्षित आहे। आम्ही शिक्षणासाठी कीर्तनासाठी तर आळंदी ते पाठवलं मुलीला, शिक्षण बी शिकावं आणि कीर्तन पण शिकावं, त्यामुळे पाठवलं। त्यांनी 2 वर्ष चांगलं शिकवले। या दिवाळीपासून तिला घरातली संस्थेतली भांडे घासायला लावणं, कपडे धुवायला लावणं, फरशी साफ करायला लावणं, बाथरूम साफ करायला लावणं आणि शाळेतही पाठवून दिले नाहीत। त्यांनी म्हणत होते की बाळ तू आमचीच मुलगी आहेस, ताईसोबत घरातली कामं करू लाग, तुला आम्ही पास करून टाकतो असं म्हणून लेकराला कामं लावलेत आणि तिचे पाय पण सगळे नासून गेलेले आहेत, रक्त निघत होते तिच्या पायातून।